बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळमधल्या पुराचा शेतीला मोठा फटका बसलाय। 4000 हेक्टर शेतीचं यामध्ये नुकसान झालंय। पिकांचा चिखल झालाय। बेमळा धरणाच्या विसर्गामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत, ती वाहून गेलेत आणि आता ती कुजण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे तातडीनं पंचनामे करा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करतायत। चुकीच्या पद्धतीनं धरणातून पाणी सोडल्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे असाही आरोप शेतकरी करतायत। एकाच वेळी 20 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला गेला आणि त्यामुळे नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे असा आरोप सध्या होतोय। बिकट परिस्थिती येऊन पडली आहे आमच्यावर। काय करावं जगणं मुश्किल होणं असं वाटून राहिलं आहे यंदाच्या सालात। ते सरकारनं त्याचे प्रतिनिधी पाठवून आमच्या आम्हाला मदत द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला। कशामुळे नुकसान झालं? हे धरणाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे। धरणाचे 20 दरवाजे सोडले आहे ना, न सूचना देतात 150 सेंटीमीटरने ते पूर्ण पाणी आमच्या शेतामध्ये घुसलेले आहे। पूर्ण जमीन खरडून नेलेली आहे। पहिले पाणी नव्हतं तर ओलीत करून आम्ही पीक वरत काढले होते। त्याच्यात येणं धरणवाल्यांना सूचना न देता एकदम दरवाजे कसे काय सोडले हा आमचा सरकारला प्रश्न आहे। आणि एवढं नुकसान झालं, नांदुऱ्यापासून तर 10-12 गावं या पाण्यात गेले आहे। आणि आमचे मोटार पाईप पुढचं पीक घ्यावं तर कसं घ्यावं, मोटार पाईप वाहून गेले। त्याच्यात आम्ही आता पीक दुसरं कसं काढावं हा